जय पवार यांच्या विधानावरून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांना टोला लगावलाय। मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागतं असं जयकुमार गोरे म्हणाले। तसंच सर्व चर्चा निरर्थक आहे। 2029ला पण भाजपचं सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। यावर मंत्री भरत गोगावले यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे, परंतु मुख्यमंत्री व्हायला तेवढा मोठा जनाधार लागतो, तेवढ्या आमदारांची सगळी मोठी संख्या लागते। आणि मला वाटतं याचा निरर्थक चर्चा करण्याचा मध्ये काही अर्थ नाही आहे। मी आज सांगतो की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं सरकार चाललंय। ते 2019 साली आलतं, 2014 साली आलतं, 2024 साली आलंय आणि आदरणीय देवेंद्रजींच्याच नेतृत्वाखाली 2029ला पण सरकार भारतीय जनता पक्षाचं येईल। ठीक आहे, आता विचार व्यक्त कोणी कोणाचे काही करू शकतो, त्याबद्दल काही दुमत नाही आहे की त्यांना विचार व्यक्त करायला कोण रोखू शकत नाही आहे। जे आता मुखातून शब्द निघून गेलेत ते काय परत असे काय येत नसतात, परंतु त्यांना आता त्यांचं आई परवा निवडून आली आणि चांगल्या मताधिक्याने निवडून आल्यात, हे आपण सगळ्यांनी पाहिलं। त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटलं असेल की एवढ्या मोठ्या मताधिक्याने आई निवडून आल्यामुळे त्यांना पुढची कदाचित स्वप्न पडले असतील।